सुस्वागत मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये रतनच्या तब्येतीची चिंता आणि त्याच्या काळजीपोटीच राणी आणि इंद्रजीत दोघेही चाळीमध्ये रतनलाच भेटायला आलेली असतात. राणीच्या चेहऱ्यावर आपुलकी आणि इंद्रजीतच्या मनात आपल्या माणसांसाठी काळजी. पण ही शांतता फार वेळ टिकत राहत नाही, कारण चाळीमध्ये अचानकच असं घडतं. कामगारांनी स्ट्राईक पुकारलेली आहे आणि आज कोणीच कामावरती जाणार नाहीये. हे सगळं विक्रांतनेच घडून आणलेलं असतं. तेही गरजाला हाताशी धरून कामगारांचे कान भरलेले असतात. इंदाजी सरांना कामगारांची काळजीच नाहीये. जुन्या मशिनीवरून काम करून घ्यायचं, अपघात झाला तरीही त्यांना काही फरक पडत नाही, असा खोटा प्रचार केला जातो. तेवढ्यात राणीला भेटायला येतो. राणी विचारते, "अरे, आज कामावरती गेला नाही का रे?" म्हणतो, "नाही ना राणी, आज मीच नाही तर आज कामावर कोणीच ना जाणार नाहीये." राणीला धक्काच बसतो. म्हणजे सगळं सांगतो. काल फॅक्टरीमध्ये झालेले अपघात, कामगारांची भीती आणि त्या स्ट्राईकचा निर्णय राणी चिंतेतच पडते. हे तर फार मोठं नुकसान होणार आहे आपलं. काम वेळेवर सुरू नाही झालं ना, तर फॅक्टरीच आणि इंद्रजीत सरांचं मोठं नुकसान होणार. तेवढ्यात इंद्रजीत राणीला बोलू लागतो की, "राणी, आता काहीतरी करावीला लागेल. या कामगारांना समजावणं आणि त्यांना कामावर परत कसं आणायचं ना, हे फक्त तुलाच जमेल." आणि इथेच एक नवीन लढाई सुरू होते. दुसरीकडे घरात बसलेली मालती मात्र आतूनच पेटून उठलेली असते. काल मी राणीला किती समजावलं, कंपनीत जाऊ नको, पण ती ऐकतेच कुठे? माझ्या मुलाच्या मागं बरोबरच फिरताय ना. तिच्या डोळ्यात राग आणि मनात सूड असतो. या राणीला धडा शिकवल्याशिवाय मी आता शांत बसणारच नाहीये. आता खरा प्रश्न असा आहे, राणी कामगारांचा विश्वास जिंकू शकेल का? विक्रांतचा हा डाव उधरून लावणार का? आणि मालती राणीच्या विरोधात पुढचा कोणता कट रचणार? काय होणार पुढे हे पाहत राहण्यासाठी मराठी टीव्ही सिरियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.